नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष, स्वराज्य शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य. बदल्याच्या बाबतीत जे काही प्रश्न मला आलेले आहेत त्याचा मी हा व्हिडिओ बनवत आहे. मागचा व्हिडिओ भाग 1चा जो मी केलेला होता तो अचानकच मोबाईल बंद पडल्यामुळं त्याच ठिकाणी थांबावं लागलं, म्हणून भाग 2 मला बनवाव्या लागत आहे. तर तो विषय असाच आपला होता की ऑनलाईन बदली प्रक्रियाच का, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की सामान्य शिक्षकावर अन्याय होऊ नये म्हणून ऑनलाईनच बदली प्रक्रिया आपल्याला हवी आहे. आणि अशा बाबतीमध्ये जर कोणी एखादा बदली प्रक्रिया ऑफलाईनकडे नेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल विविध माध्यमातून, तर त्या ठिकाणी स्वराज्य शिक्षक संघटना ठामपणे उभी आहे. महाराष्ट्रातील खूप शिक्षक, हजारो शिक्षक आपल्या पाठीशी आहे आणि ऑनलाईनसाठी ते आपल्यासोबत नक्कीच आंदोलन करतील. आणि किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्याला ऑनलाईनच पद्धती ठेवली पाहिजे हे आपण पटवून देऊ आणि त्यासाठी आपण लढूया. ऑफलाईनकडे प्रक्रिया जाणार नाही, यासाठी आपला अट्टहास कायम आहे. यापुढे एक प्रश्न आलेला होता की ही बदली प्रक्रिया मी मागच्या व्हिडिओ सांगितले की कंप्लीट होईलच, याच्यात काही शंका नाही. फक्त जर मध्यंतरी बदल्याच्या बाबतीमध्ये एखादी केस पडली तर त्या ठिकाणी सुद्धा शासन आपली भूमिका त्या ठिकाणी मांडेल. आपणही त्या ठिकाणी हस्तक्षेप याचिका टाकणार आहोत. पण शासनाकडून जर आता शासन बदली प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला केव्हा सोडतील शाळेवरून, म्हणजे कार्यमुक्त कधी करतील, असा प्रश्न बऱ्याच शिक्षकांचा आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच आपल्याला सगळ्यांना नवीन शाळेवर आपल्याला जायची संधी मिळावी, या पद्धतीनं शासनाचं काम होताना दिसत आहे की बदली प्रक्रिया संपल्या लगेच आपल्याला कार्यमुक्त करणार आहेत. पण समजा एखादी याचिका जर मध्येच जर आली, मान्य न्यायालयामध्ये आली, तर किंवा आता शैक्षणिक जे काय आपलं वर्ष आहे ते आलेलं आहे, सुरुवात झालेलं आहे, त्यामुळे बदली प्रक्रिया करू नये, या बाबतीत जर काही मान्य न्यायालयाकडून आपल्याला एखादा आदेश आला की आत्ताच कार्यमुक्त करू नका, तेव्हाच काहीतरी समजा फक्त आपली कार्यमुक्ती पुढे जाऊ शकते. बदली प्रक्रिया थांबणार नाही, फक्त कार्यमुक्ती आपली काही दिवस पुढे जाऊ शकते. पण आणि असाही प्रश्न आला होता की शासनाचं असं बैठक झालेली आहे की बाबा 31 मेलाच सगळ्यांना कार्यमुक्त करायचं आहे, असं काही मिटिंगमध्ये ठरलेलं आहे. तर असं सुद्धा मला मॅसेज आलेला आहे. सर, या मॅसेजबाबत तुमचं काय मत आहे? तर माझ्या माहितीप्रमाणे असं काहीही नाही आहे. शासन बदली प्रक्रिया झाल्यावर आपल्याला कार्यमुक्त करणार आहे. 15 ऑगस्टलाच नवीन शाळेवर आपला ध्वजवंदनाचा जो आपला राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन आपला, तो होईल, अशा पद्धतीनं शासन काम करत आहे. पण मान्य न्यायालयाच्या शिवाय, म्हणजे शासनाकडून जर आपल्याला अडचण आली समजा कार्यमुक्तीसाठी, शासन आपल्याला जर सोडत नसेल, तर आपण निश्चितच शासनाच्या विरोधात सुद्धा जाऊन आपल्याला रस्त्यावर आंदोलन करावं लागेल की आम्हाला बदल्या तुम्ही केलेल्या आहेत आणि आम्हाला तुम्ही आहे त्या शाळेवरून सोडा, कार्यमुक्त करा, आम्हाला आमच्या नवीन दिलेल्या शाळेवर जाऊ द्या. कारण आम्हाला असा प्रश्न आला की सर, तुम्हाला आंदोलनाची काय, शासनानं ऑनलाईन बदल्या केल्या म्हणजे शासन सोडेलच की, याच्यात काय नवीन आहे. परंतु काही दबावात्मक घटक आले किंवा शासनाची कोणी दिशाभूल केली, तर अशा वेळेस शासन समजा जर लांबवली प्रक्रिया, कार्यमुक्तीचं आपल्या आदेश प्रक्रिया जर लांबवली, तेव्हा शासनाच्या विरोधातसुद्धा आपण कार्यमुक्तीसाठी आंदोलन करूया, जे की आपण 2023च्या बदल्यामध्ये केलं होतं. की 23च्या बदल्यासुद्धा संघटनेच्या माध्यमातून स्वराज्य शिक्षक संघटनेने खूप मोठा लढा देऊन, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की सगळीकडं याचिका टाकून शासनासोबत आपण बैठका करून आपण टाईमटेबल स्वतः आणण्यास आपण माननीय गिरीश महाजन साहेबाला तेव्हा भेटलेलो होतो. हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. कोविडमुळे बदल्याच लांब थांबलेल्या होत्या, त्यामुळं खूप विनंती करून आपण बदली प्रक्रिया आपण तेव्हा करून घेतली होती. मान्य न्यायालयासुद्धा आपल्याला खूप मोठा संघर्ष तेव्हासुद्धा करावा लागलेला होता. पण सगळ्या जिल्ह्यामध्ये कार्यमुक्ती झाली होती, पण पुणे जिल्ह्यामध्ये कार्यमुक्त केलेले नव्हते. तेथील शिवोंनी, कार्यमुक्तीचे अधिकार शिवोंना असतात. तर तेव्हा आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेनं मान्य जिल्हा परिषद सीईओच्या जिल्हा परिषद समोर, पुणे जिल्हा परिषद समोर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं. हे सर्वांना माहिती आहे. आपल्याला याचे फोटोज, व्हिडिओसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत. म्हणजे बदल्या केल्या म्हणजे सोडतील असं काही नाही. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करण्याची वेळ आली. जसा संघर्ष जशी टीम आपल्याला पुणेमध्ये मिळाली होती, त्या पद्धतीनं आपण पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार आहोत. तिथं वेळ आपल्यावर येऊ नये ही इच्छा पण जर आली तर आपण त्यासाठी सुद्धा लढण्यास तयार आहोत.
तर हा झाला. हा एक प्रश्न मला तेव्हा म्हणजे मागच्या काही दिवसामध्ये प्रश्न आलेला होता. नक्कीच आपण सगळेजण 15 ऑगस्टला आपण नक्कीच आपला नवीन शाळेमध्ये असू अशी आशा आहे आपल्याला. सर्व अडचणी आपण आल्या तरी त्या आपण नक्कीच सोडवणार आहेत. काय